नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत पनीर चिल्ली। तर चला आपण पाहूया पनीर चिल्लीला लागणारे साहित्य। मित्रांनो, आपण घेतलेला आहे मैदा, कॉर्नफ्लॉवर, सोया सॉस, रेड चिली सॉस, आलं ते बारीक कट करून घेतलेले आहे, लसूण हे सुद्धा बारीक कट करून घेतलेले आहे, 3 हिरव्या मिरच्या ते सुद्धा बारीक कट करून घेतलेले आहे, मीठ, पनीर, शिमला मिरची, कांदा व उलपत। मित्रांनो, आता आपण पनीर कापून घेऊया। त्याचे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत। मित्रांनो, हे पहा, आपण असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे। आता आपण चला मैद्याची कोटिंग करून घेऊया। सर्वात पहिला आपण मित्रांनो पनीर टाकून घेऊया। हे सर्व आपण पनीर टाकून घ्यायचे आहे। याच्यामध्ये 3 टेबलस्पून आपण मैदा ऐड करत आहोत। तीन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, जेणेकरून आपली चांगली आणि चवीनुसार मीठ, याला आपण चांगलं मॅरिनेट करूया, मिक्स करूया। मित्रांनो, आता आपला तेल गरम झालेला आहे। चला तर आपण पनीर टाकून त्याला फ्राय करून घेऊया। मित्रांनो, आता आपला पनीर फ्राय करून झालेला आहे, त्याला चांगला ब्राऊन कलर आलेला आहे। चला तर आपण चिली करायला सुरुवात करू। मित्रांनो, आपला आता तेल गरम झालेलं आहे। याच्यामध्ये पहिलं टाकूया आपण लसूण, आले, मिरच्या, त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे।
याच्यामध्ये टाकायचं कांदा, व शिमला टाकून घेऊ. शिजवण्यासाठी थोडंसं आपण मीठ घालूया. थोडंच घालायचं आहे. जेणेकरून आपला कांदा व शिमला मिरची मित्रांनो, आपला शिमला व कांदा शिजण्यासाठी आपण याच्यावर 2 मिनिटं झाकण देऊन घेऊया. मित्रांनो, आपले 2 मिनिटं झालेले आहे. बघा, कांदा आणि शिमला छानसं शिजून झालेला आहे. हे पाहू शकता मित्रांनो. कांदा पण आपला नरम झालेला आहे, शिमला सुद्धा नरम झालेली आहे. त्याच्यावर आपण थोडासा हलकासा मीठ टाकूया, त्याच्यामुळे ते नरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. याला छानशी एक उकळी आल्यावर आपण त्याच्यामध्ये सोया सॉस, रेड चिली सॉस ॲड करायचे आहे. एक उकळी घेण्यासाठी आपण 1-2 मिनिटं याच्यावर झाकण ठेवायचं आहे. मित्रांनो, आपले आता 2 मिनिटं झालेले आहे. हे पहा, या चांगली उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये थोडीशी रेड चिली सॉस, सोया सॉस, आपण याचं चांगलं मिश्रण करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून कॉर्नफ्लॉवर केला होता, ते आपण याच्यामध्ये थोडंसं ॲड करायचं आहे. कॉर्नफ्लॉवर टाकल्याने याच्यामध्ये घट्टपणा येतो. आता आपण याच्यामध्ये फ्राय केलेले पनीर घेऊया. ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे.